अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयांसी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळ करा दीकशास्त्र्यांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेणे अंतरी, नृपती बहुसुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे एकुनी सत्वर, यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी येशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पाडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक, एका एकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुनी बुवांसी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांसी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाती नयेची. बुवांप्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासोनी, भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा सन्मद. सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण नमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंतवेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती. सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती. काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसन्मद. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यांस. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मसंतर्पणे. बहुसाल दिल्ली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण झाला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासोन, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर. येथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांसी, स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुआ, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हितगोष्ट, मानसी विचार करूनी शेवटी.
त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातः स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सन्मद सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरण विदार्पण नमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तीने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक क्षुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो एशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई प्रमुख. स्वामी सेवा सकळीक तिच्याच हाती होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. जरी आपणा लागोनी द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य पूर्ण आनंदिले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके जरी कार्य करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर खुलीन परी पूर्वकर्मे यान लागोन ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुनी एशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकिरांसी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी आज्ञापित बारीक वाटोनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयांना ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी समर्थ दर्शनांसी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये दिन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सन्मद सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोढहा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.